शरद पवारांचं वय आणि शरद पवारांची परिस्थिती लक्षात घेता आता पवारांची लेक पुढील राजकीय डाव टाकू पाहते। सुप्रिया सुळेंनी केलेलं कालचं स्टेटमेंट साधं सुधं घेऊ नका। सुनेत्रा पवारांना त्या स्टेटमेंटचा अर्थही कळालाय आणि ते स्टेटमेंट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाईल आणि उद्या भविष्यात आपल्यालाच गोत्यात आणेल यावरती सुद्धा शिक्कामोर्तब करणार आहे। सुप्रिया सुळेंनी काल केलेली खिळी सांगते की पवारांच्या डोक्यानंच सुप्रिया सुळे चालल्या। स्टेप बाय स्टेप समजून घेऊया। बारामती पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पवार कुटुंबियांमध्ये सध्या एकमेकांबद्दल पॉलिटिकल ट्रायल सुरू झालं। सध्या तरी बारामती विधानसभा मतदारसंघासाठी सुनेत्रा पवारांना उमेदवारी मिळाली असली तरी 2029च्या विधानसभा निवडणुकीसाठी त्याच उमेदवार असतील हे छाती ठोकपणे कोणीही सांगू शकत नाही। 2029 येता येता पुलाखालून बरंच पाणी वाहून जाईल हे जरी खरं असलं तरी बारामती लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींची शाब्दिक मोर्चेबांधणी पवार कुटुंबियांनी आत्तापासूनच सुरू केली आहे। सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराच्या निमित्ताने आधी जय पवार यांनी 2029च्या बारामती विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीबाबत स्टेटमेंट केलं। मग त्याला काउंटर करण्यासाठी रोहित पवार पुढे आले। आता खुद्द खासदार सुप्रिया सुळेंनी पवार कुटुंबियांमध्ये आता पुन्हा राजकीय लढाई होणार नसल्याचं स्पष्ट करत या राजकीय गरमागरमीनं अजूनच हवा दिली आहे। सध्याच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने पवार कुटुंबीय एकमेकांविरुद्ध राजकीय ट्रायल घेतायत का? कार्यकर्त्यांनी यातून काय अर्थ काढावा यावर पवार कुटुंबियांच्या विलीनीकरणाची चर्चा अचानक थांबली असताना आता पुन्हा एकदा सुप्रिया सुळे यांनी पवार कुटुंबाविषयी सॉफ्ट भूमिका घेऊन आपलं जुनंच कार्ड पुन्हा बाहेर काढलंय का? शरद पवार यांची याबाबत भूमिका काय या सर्व गोष्टींचा आढावा आपण आजच्या या व्हिडिओमधून घेणार आहोत। तारीख 23 एप्रिल। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या निमित्तानं जय पवार यांचं एक मोठं विधान समोर येतं। ते म्हणतात की 2029च्या विधानसभा निवडणुकीत मी उमेदवार असावं अशी लोकांची इच्छा आहे। त्यांच्या या विधानामुळे ते अजित पवारांचे राजकीय वारसदार म्हणून बारामतीतून रिंगणात उतरणार अशा चर्चांना उधाण येतं। खरं या विषयाला काही आगापिछा संदर्भ नव्हता। विषय होता बारामती विधानसभेचा 2026 सालच्या पोटनिवडणुकीचा। परंतु जय पवार यांनी ओढून ताढून 2029च्या बारामती विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीबाबत भाष्य करत जणू आत्तापासूनच आपल्या उमेदवारीचा झेंडा गाडून टाकला। अर्थ निघतो तो म्हणजे अजित पवार यांचा राजकीय वारसदार म्हणून जय पवार यांना स्वतःला प्रोड्यूस करायची हीच नामी संधी आहे। सध्या अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती विधानसभेत मोठी पोकळी निर्माण झाली। अजित पवार यांच्याबाबत बारामतीकरांमध्ये सहानुभूतीची भावना आहे। आत्ताच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या 2 लाखांहून अधिक मतांनी विजय होणार हे दावे त्याच आधारावर केले जात आहेत। मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बारामती पोटनिवडणुकीसाठी कंबर कसली आहे। निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी त्यांनी सर्व प्रमुख पक्षांच्या नेत्यांची मनधरणी करत सुनेत्रा पवारांसमोर आव्हान कमी केलंय। जय पवार यांना स्वतःचा प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी हीच योग्य वेळ वाटत असावी। कार्यकर्त्यांची इच्छा असं सांगून आपली स्वतःचीच इच्छा पुढे रेटण्यात जय पवारांचा हात आता कोणीही धरू शकत नाही। अशाच पद्धतीचा गेम जय पवार हे खेळत असल्याची जोरदार चर्चा आहे। गेल्या विधानसभा निवडणुकीत बारामती विधानसभेची निवडणूक पवार विरुद्ध पवार अशी झाली होती। अजित पवार यांच्या विरुद्ध त्यांचेच पुतणे युगेंद्र पवार उभे राहिले होते। आता अजित पवार नसताना युगेंद्र पवार बारामतीत आपली बाजू भक्कम करणार यात काहीही शंका नाही। त्यामुळे युगेंद्र पवारांचा जम बसण्याआधीच जय पवारांनी स्वतःला दादांचा राजकीय वारसदार असल्याच्या अँगलने वक्तव्य करणं म्हणजे युगेंद्र पवार यांना थेट इशारा देण्यासारखं म्हटलं जातंय। दुसरीकडे जय पवार यांचं विधान येत नाही तोच सेम डेला रोहित पवारांनी जय पवारांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली। ते म्हणाले की 2029 मध्ये पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार अशी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यांनी भाजपवर टीका करत म्हटलं की पवारांचा वारसा संपवण्यासाठी काही लोक ही कौटुंबिक लढाई लावून देत आहेत। आता रोहित पवारांच्या वक्तव्याचा राजकीय अर्थ निघतो की अजित पवार यांचं जरी निधन झालं असलं तरी अगदी डोळे झाकून बारामती विधानसभेची दावेदारी जय पवार किंवा सुनेत्रा पवारांना देण्यासाठी शरद पवार गट काही तयार नाहीये।
पवार विरुद्ध पवार लढाई होणार म्हणजे याचे स्पष्ट संकेत असे जातात की जसं 2029ला जय पवार किंवा सुनेत्रा पवारांनी बारामतीची विधानसभा लढायची ठरवली तर त्यांच्या विरुद्ध शरद पवार गट उमेदवार देणार। मग तो साहजिकच पवार कुटुंबातीलच व्यक्ती असणार। तो व्यक्ती पुन्हा एकदा युगेंद्र पवार असणार किंवा कर्जत जामखेड मतदारसंघातून अवघ्या काही मतांनी निवडून आलेले रोहित पवार देखील असू शकणार। थोडक्यात काय तर बारामती विधानसभेची निवडणूक कुठल्याही पातळीवर मॅनेज न होऊ देता लढलीच जाणार आहे। मग ती पवार विरुद्ध पवार असली तरीही असा थेट इशारा रोहित पवारांनी दिला। आता वळूयात एका अशा वक्तव्याकडे ज्यामुळे संपूर्ण बारामतीचं राजकारणच ढवळून निघालं। तारीख 30 एप्रिल खासदार सुप्रिया सुळे यांनी अत्यंत भावनिक आणि आक्रमक भूमिका मांडली। त्यांनी म्हटलंय की लिहून ठेवा, आता यापुढे पवार विरुद्ध पवार अशी लढाई कधीही होणार नाही। गोविंदराव पवार आणि शारदाबाई पवार यांची जी पवार नावाची नातवंड आहेत त्यांच्या विरोधात आपण कधीही लढणार नसल्याचं सांगून सुप्रिया सुळेंनी पुन्हा एकदा भावनिक कार्ड खेळलं। अशी परिस्थिती निर्माण झाल्यास आपण आपला मतदारसंघ बदलू, परंतु अशी लढाई होऊ देणार नसल्याची ठाम भूमिका त्यांनी मांडली। आता या वक्तव्याची दोन अर्थ निघतात। एक म्हणजे 2029 सालापर्यंत जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यात तर सुप्रिया सुळेंना बारामतीत कुठल्याही पवार विरुद्ध लढण्याची गरजच पडणार नाही। सोबतच जरी राष्ट्रवादीचे विलीनीकरण झाले नाही परंतु शरद पवार गट एनडीए मध्ये सहभागी झाला तर बारामतीचा प्रश्नच सुटतोय। त्यामुळे हा पर्याय जरी निवडला तरी पवार विरुद्ध पवार ही लढाई होणार नाही असा अर्थ काढला जातोय। सुप्रिया सुळेंच्या वक्तव्याचा अजून एक अर्थ असाही निघतोय की अजित पवार गटातील आमदारांना संभ्रमात टाकून त्यांना आपल्याकडे वळवण्यासाठी किंबहुना भविष्यातील पवार कुटुंबियांच्या विलीनीकरणाबाबत साशंकता निर्माण करण्यासाठी सुप्रिया सुळेंनी ही राजकीय चाल खेळली असावी। पवार कुटुंबाबाबत सुप्रिया सुळे या नेहमीच हळव्या असतात, परंतु एकीकडे कुटुंब वत्सल्य म्हणून दाखवायचं आणि दुसरीकडे बारामतीत अजित पवारांविरुद्ध युगेंद्र पवार यांना उभं करायचं असा दुहेरी राजकीय डाव महाराष्ट्रानं याआधी पाहिला। त्यामुळे 2029च्या विधानसभेत पवार विरुद्ध पवार ही निवडणूक होणार नाही या वक्तव्याला किती गांभीर्यानं घ्यावं हा देखील एक प्रश्नच आहे। सुप्रिया सुळे यांची भूमिका ही पूर्णपणे कुटुंबाची एकता टिकवण्यासाठी घेतलेली माघार असली तरी राजकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर बारामतीमध्ये पुन्हा कौटुंबिक संघर्ष झाल्यास मतदारांमध्ये नकारात्मक संदेश जाईल याची त्यांना जाणीव आहे आणि म्हणूनच मतदारसंघ सोडेल पण कुटुंबाशी लढणार नाही हे विधान मतदारांची सहानुभूती मिळवण्यासाठीचे प्रभावी शस्त्र ठरू शकते। बारामतीच्या जनतेने आतापर्यंत पवारांना एकसंध पाहिलंय। 2024च्या लोकसभा विधानसभा निवडणुकांमधील संघर्षाचा फटका दोन्ही गटांना बसला। त्यामुळे 2029 मध्ये ही पुनरावृत्ती टाळून पवार ब्रँडची प्रतिष्ठा जपण्याचा प्रयत्न सुप्रिया सुळेंच्या विधानातून दिसतोय। दुसरीकडे रोहित पवारांच्या मते ही कौटुंबिक लढाई भाजपच्या फायद्याची आहे। पवारांना आपापसात लढवून बारामतीमधील त्यांची पकड ढिली करणे हा भाजपचा मास्टर स्ट्रोक असू शकतो असा राजकीय कयास आतापासूनच लावला जातोय। 2029ची निवडणूक ही केवळ सत्तेची नाही तर पवार कुटुंबातील अस्तित्वाची लढाई असेल। सुप्रिया सुळेंनी माघारीचे संकेत दिले असले तरी बारामतीच्या स्थानिक राजकारणात आणि कार्यकर्त्यांच्या दबावामुळे पवार विरुद्ध पवार लढाई पूर्णपणे टळेलच असं म्हणायला जागा नाहीये। थोडक्यात सुप्रिया पवार यांचं पवार विरुद्ध पवार लढाई बाबतचं वक्तव्य व त्याला सुनेत्रा पवार यांनी दिलेला दुजोरा बघता एकमेकांविषयी सहानुभूती दाखवत दुसरीकडे राजकीय डावपेच आखायचे असा प्लॅन बी दोन्ही पक्षांकडून आखला जातोय। सुप्रिया सुळे यांनी बारामतीच्या पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांना दाखवलेला जाहीर पाठिंबा 2029 पर्यंत कायम राहील की नाही या शंका। भविष्यात अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती असलेली सहानुभूतीची लाट ओसरलीच तर पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार असा सामना बघायला मिळू शकतो याचीच अधिकची शक्यता वाटते। पण या सगळ्या प्रवाह विरुद्ध खिळीचा सुनेत्रा पवारांनाही पुरेपूर अंदाज बसलाय। तुम्हाला या सगळ्या घडामोडींबाबत काय वाटतं कमेंट सेक्शन मध्ये जरूर व्यक्त व्हा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राइब करा। जय महाराष्ट्र।